गुड मॉर्निंग ट्रेडर्स. गुड मॉर्निंग म्हणण्याचं कारण उद्या सकाळी जे जे कोणी व्हिडिओज बघतील त्यांच्यासाठी गुड मॉर्निंग. आता जे व्हिडिओ बघतील त्यांच्यासाठी गुड नाईट, गुड इव्हिनिंग. गुड नाईट म्हणण्यापेक्षा लगेच व्हिडिओ बघायच्या आधी झोपून जातील बाबा सगळेजण. ठीक आहे. स्नायपर ट्रेडर्स या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक 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 स्वागत. डेली ट्रेडिंग मध्ये सुद्धा तुमचं स्वागत. डेली अनालिसिस मध्ये मी 12 तारखेला जे काही अनालिसिस होतं ते मी व्हिडिओ पोस्ट करत होतो, पण समहाव टेक्निकल इश्यूज मुळे व्हिडिओ अपलोड होऊ शकला नाही. 2 दिवस पण काय पॉसिबल झालं नाही. बट आय होप की माझे प्रिव्हियस सगळे व्हिडिओज तुम्ही सगळ्यांनी बघितले असतील. आणि त्याचबरोबरच जे जे लेवल्स आपण मार्किंग केले होते, आय टोल्ड यू लाईक दिस इज वन ऑफ द डिमांड झोन. हा एक डिमांड झोन होता, इथून एक रिएक्शन आली. बट you know like how the global situations are there. So ह्या ऑलमोस्ट 20,000-21,000 लेवलला मार्केट येण्याच्या तयारीत आहे आता, कारण ऑलमोस्ट हा सुद्धा डिमांड झोन तुटलेला आहे. आता राहिला हा सगळा झोन आणि डाऊनसाइड मुवमेंट, जिथून एक्झॅक्ट रिॲक्शन आले होते ती तो झोन. ठीक आहे. सो आता मार्केट काय करेल की ह्या लेवल पासून तो काय रिॲक्शन करतोय नाही करतोय, इट्स व्हेरी व्हेरी क्रुशियल लेवल आता मार्केटसाठी. जर समजा मार्केटमध्ये जर हे लेवल्स वीकली जर बघितली आपण, वीकली मध्ये सुद्धा हा गॅप जो आहे, हा गॅप खूप स्ट्रॉंग आहे. गॅप चांगला इम्पॉर्टंट गॅप आहे. ठीक आहे. हे डिलीट मारतो. ओके. सो मार्केटला म्हणजे स्ट्रॉंग एक डिमांड झोन जो पाहिजे तो तर सध्या खाली तर दिसत नाही. बट हा जो 21,000 20,000 जी लेवल आहे ते खूप क्रुशियल लेवल आहे. ह्याच्या खाली जर मार्केट जर जात असेल तर डोंट नो लाईक मग आपल्याला मंथली क्वार्टरली डिमांड झोन जर आपल्याला कुठे मिळत असेल, सो मग तिथेच आपल्याला गेलं पाहिजे. म्हणजे सध्या तरी हा जो झोन आहे ना, हा तुटण्याच्या मार्गावर दिसते मला. ऑलरेडी ह्या झोन मधनं रिएक्शन आल्या. मग जो खाली झोन राहिलाय तो म्हणजे 20,000 वरतीच आहे. हा बघा, हा झोन, हा झोनच आहे. मग एक एवढं म्हणजे तसं बघायला गेलं तर एक डाऊनफॉल येणं गरजेचं पण होतं. पण जर समजा तुम्ही बघितलं मार्केटमध्ये मुवमेंट जे आहेत, जस्ट अ मुवमेंट. सो आय ऍड टास्क मॅनेजर बिकॉज माय लॅपटॉप इज गेटिंग heated right now. Well, it's quite good, but why it's increasing? Okay. So ॲज यू नो लाईक क्वार्टरली डिमांड झोन बघितला तर इथे 20,000 ते 18,000च्या या लेवलमध्ये. मंथली झोन काही मिळते का बघूया त्या पॉईंटला. मंथली झोन तर नाहीये, बट कन्सोलिडेशन ब्रेकआउट्स आहेत. वीकली झोन विल चेक. वीकली झोन आहे का? येस, वीकली झोन आहे. एक स्ट्रॉंग वीकली झोन आहे ह्या पॉईंटला. सो बट हे इम्पॉर्टंट आहे की काय करते मार्केट, ह्या लेवलला तोडते का इथेच कन्सोलिडेशन होते. बट असं दिसतंय की जर समजा, कारण तुम्ही सेलिंग पोझिशन बघा ना, हे सेलिंग कशा पद्धतीनं चालू आहे. म्हणजे एकदम लाईट पुलबॅक येतोय आणि शार्प फॉल फॉल येतोय. जर समजा आता ह्या डिमांड झोन पर्यंत जर येण्याचा त्याचा जो म्हणजे तो वे आहे तो ह्या फॉर्मॅटमध्ये पाहिलं होतं एकदम असा. म्हणजे आता इथे रेड कॅन्डल, ह्या लेवलला रेड कॅन्डल्स बघा केवढ्या मोठ्या आहेत. इथे रेड कॅन्डल एक झाली, नंतर रेड कॅन्डल कमी 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 होत गेल्या, नंतर इथं या ग्रीन कॅन्डलनं मग सगळं मुवमेंटच चेंज केलं. सो हे असं आहे सगळं. सो पण आता जर बघितलं तर कंटिन्युअस रेड खूप स्ट्रॉंग कॅन्डल आहे. इथे स्लो झालं पाहिजे होतं ऍक्च्युली सेलिंग, बट सेलिंग तर काही स्लो दिसत नाही. मार्केट अजून सुद्धा डाऊन आहे. सो लेवल्स मार्क करून घ्या. जर समजा ह्या लेवलमध्ये जर पुलबॅक वगैरे आला तर तो ह्या लेवल इथून म्हणजे पुलबॅक जर इथून कुठे ना आला ना तर जवळपास 23 म्हणजे 24,000 ते ऑलमोस्ट 24,400 ह्या लेवल पासून परत डाऊनफॉल येण्याचे, म्हणजे इथपर्यंतच पुलबॅक येईल. त्याच्यानंतर परत डाऊनसाइड मुवमेंट येईल. या आणि मी जर म्हणतोय तर ही जर लेवल तुटली 22,000ची वगैरे, त्यांचं मार्केट तुम्हाला सगळ्यांना 20-21,000च्या लेवलला बघायला मिळेल. निफ्टी 50 दॅट्स म्हणजे ह्यूज ह्यूज सेलिंग म्हणू शकतो आपण. जवळपास कितीतरी लाख कोटी लोकांचे लॉस होणार आहे त्याच्यामध्ये. ओके, लेट्स गो टू द निफ्टी बँक. सॉरी, निफ्टी बँक. व्हॉट हॅपन?
निफ्टी बँक, ओ निफ्टी बँक ऑलमोस्ट तुटलाय. ऑलमोस्ट हा झोन तुटतोय आता. निफ्टी बँक मध्ये काही राहिलेलं नाही. हा झोन होता, बट यार शेट, म्हणजे ह्या झोन मध्ये रिएक्शन तर आली बघा. इथं जे मी मोमेंटम दिलं होतं या लेवलला, इथून रिएक्शन तर आली, बट तो ऑलमोस्ट आता ते हे सगळ्या झोनला संपवले. इतक्या सगळ्या सेलिंग प्रेशरला संपवले. रिएक्शन तर आली होती एका पॉइंटला, चांगली मुवमेंट, चांगली भारी मुवमेंट आली होती, बट सेम म्हणजे ही रिॲक्शन म्हणजे अनबिलिव्हेबल आहे. कारण रिझन काय, कारण इथून साइडवेज होऊन एक कन्सल्टेशन होऊन एक चांगला मोठा ब्रेकआउट आला होता इथून, या सगळ्या मुवमेंटचा ओरिजिन होता, बट तरी पण सेलिंग प्रेशर जे इतकं स्ट्रॉंग आहे ते काही कंट्रोल करू शकत नाही. कारण इथे पण जे जे लोक बसले असतील, जे जे लोकांचे ऑर्डर्स असतील, ते ऑर्डर्स इथे पिकअप तर झाले, बट त्यांनी पण सेल करून टाकलं. दुसऱ्या दिवशी बघा ना, या सगळ्यांचे एस एल किती शार्प म्हणजे एक्झिक्यूट झाले असतील. इट्स नॉट अ जोक. सो या, बट आता जर समजा आपण बघितलं तर ह्या लेवलला हा एक डिमांड झोन आहे. दिस इज अ क्वार्टरली डिमांड झोन. ओके, क्वार्टरली डिमांड झोन मध्ये येस, हा पण एक डिमांड झोन आहे. हे हा जर कारण बघितलं, कारण इथं बघा ही कॅन्डल जी क्लोज झाली, ह्या कॅन्डलच्या क्लोज नंतर मार्केट डाऊनसाइड ओपन झालं, खाली आलं, मग वरती गेले. म्हणजे ह्याचा अर्थ काय, ह्या दोघांच्या दोन कॅन्डलच्या मध्ये काहीतरी प्राइस ऍक्शन झालेली असणार आहे. सो व्हॉट विल बी द प्राइस ऍक्शन? ओके, राईट. सो ही प्राइस ऍक्शन आहे आणि दिस इज द वन ऑफ द ग्रेटेस्ट ओरिजिन ऑफ कम्प्लीट मूव. सो मार्केट मी म्हणतोय तसं जर वर्कआउट झालं, पॉसिबल आहे 47-48 हजार पॉइंट पर्यंत बँक निफ्टी येण्याचं. सो ती येईलच, कारण बँक निफ्टी मध्ये सुद्धा जर समजा वीकली सेलिंग बघितलं तुम्ही, किती शार्प सेलिंग आहे. ब्लड बाथ म्हणू शकतो आपण हा, ब्लड बाथ बघा ना तुम्ही, खूप खूप शार्प सेलिंग आहे. पण मार्केट इथपर्यंत येईलच. आता बँक निफ्टी जर इथपर्यंत आली ना, मार्केट हमखास ह्या लेवल पर्यंत येईल. बट वॉर सिच्युएशन जर स्ट्रॉंग असेल तर हे ब्लड बाथ कंटिन्यू राहू शकतं. मग त्याला थांबवणं सध्या तरी मला वाटत नाही कुठल्या डिमांड झोनला पॉसिबल आहे. ब्लड बाथ बघा ना तुम्ही, एकही पुलबॅक स्ट्रॉंग नाहीये, एक पण पुलबॅक स्ट्रॉंग नाहीये. सरळ डाऊनसाइड येते, छोटा पुलबॅक येते, मोठी रेड कॅन्डल्स होते, छोटा पुलबॅक येते, मोठ्या रेड कॅन्डल्स येते. आता हा हा एक झोन आहे, इथून एक पण काय येईल, पुलबॅक येईल ह्या लेवल पासून. पण हा ट्रस्टेबल झोन नाहीये, कारण ट्रस्टेबल पण म्हणता येऊ शकतो, कारण हा क्वार्टरली डिमांड झोनला सपोर्टेड झोन आहे. या येस 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 येस, म्हणजे वडिलांचा जो सपोर्ट आहे मुलाला, तो ऑलमोस्ट जवळजवळ आहे, हात धरलेला इथे. म्हणजे आजोबांनी म्हणू शकतो आपण, आजोबा पंजोबा जे काय असतील क्वार्टरली म्हणून आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे. ठीक आहे. सो इथे तर आहे, बट ओरिजिन इज ओरिजिन. या कोइन्साइडंट लेवलला ज्यावेळी मार्केट होईल त्याच वेळी खूप स्ट्रॉंग मुवमेंट करेल. बट लेट सी, बट इथून पण मुवमेंट येण्याची शक्यता आहे. म्हणजे इथून एक मुवमेंट येईल, बट इट्स नॉट अ गुड मुवमेंट. म्हणजे इथूनच मार्केट रिव्हर्स होईल किंवा असं काही नाहीये. फक्त लेवल्स मार्क करून घ्या. जर ऑप्शन्स ट्रेडिंग कोणी करत असेल इंट्राडे लेवलला, तर इथे या लेवलला ऑप्शन प्लॅन करा. एक जवळपास 52,400 ते 53,500, म्हणजे एवढी तर मुवमेंट येण्याची शक्यता तर आहेच. 53,500 पर्यंत, येस. तिथून परत डाऊन साईड, म्हणजे हे जे सिच्युएशन झाले ना, कदाचित इथं होण्याचे चान्सेस आहेत. कारण 1, 2, 3 बॅक टू बॅक 3 कॅन्डल्स आहेत या झोन नंतर. आलं तर ठीक आहे, नाहीतर मग एक छोटा स्टॉप लॉस घेऊन ट्रेड करू शकता. बट सेम वे सगळ्यांना एकच राहील की सध्या तरी ट्रेडिंग अवॉइड करा. मार्केट अनालिसिस कंटिन्यू राहील आपलं. मार्केट अनालिसिस तर कंटिन्युअसच राहील. ओके, सो HDFC इज नाव क्रिएटिंग हिस्ट्री टू मेक व्हेरी लो. म्हणजे HDFC असं दिसतंय की खूप लो पॉइंट क्रिएट करणार आहे असं वाटतंय. येस, HDFC ला आत्ता तरी सध्या स्ट्रॉंग डिमांड झोन कोणतेच नाही. तुम्ही क्वार्टरलीचा सप्लाय बघा काय आहे. दिस इज अ सप्लाय. हा सप्लाय बघा केवढा स्ट्रॉंग आहे. हे सगळं मार्किंग डिलीट केलेलं आहे. इट्स नॉट अ जोक मॅन. ओ हो. मंथली सेलिंग तर बघा, 1, 2, 3, 4, किती शार्प सेलिंग आहे.
आणि जवळपास बघितले तर हा जो मंथलीचा डिमांड झोन आहे ह्याला पण तोड म्हणजे ऑलमोस्ट तुटलाय आता, काय राहिलं नाही त्याच्यात. क्वार्टरली डिमांड झोन मग सगळ्यात भारी डिमांड झोन ह्या लेवलला आहे, पण मार्केट इथं येईल. ज्या पद्धतीने मार्केट पडतंय 500-700 पॉइंट्स म्हणजे 500-700 या लेवलला जर एचडीएफसी येत असेल, चान्सेस तर आहेत हो. म्हणजे ही लेवल पण काही स्ट्रॉंग नाही, कारण आता ओरिजिन तर हा राहिलेला आहे. ओरिजिन जर समजा तो वीकली जरी बघितलं तर ओरिजिनला ऑलमोस्ट कोइन्साइड करणार. आता हे जे लेवल्स होते हे लेवल्स बघा, या लेवल मधनं रिॲक्शन चांगली यायला पाहिजे होती, बट नाही आली रिॲक्शन. ह्या लेवल मधनं रिॲक्शन येणं अपेक्षित होतं, म्हणजे ऑलमोस्ट आले रिॲक्शन, बट म्हणजे नाही नाही रिॲक्शन आलेली नाही एवढी स्ट्रॉंग. डेली जर बघितलं तर काय आलंय का बघूया आपण. येस, डेली जर बघितलं आपण तर थोडी रिॲक्शन आली तर आहे, थोडी तर रिॲक्शन आहे, इथून पण आले आणि ह्या लेवल पासून पण रिॲक्शन आल्यात. रिॲक्शन आलेत बघा, रिॲक्शन आलेले आहेत, बट त्या रिॲक्शन खूप शॉर्ट आहेत, एकदम छोटा पुलबॅक लगेच सेलिंग. सर सध्या तर असं आहे, म्हणजे ही लेवल तुटण्याचे तर जास्त चान्सेस आहेत एचडीएफसी मध्ये. आता एचडीएफसी मध्ये जर समजा ओरिजिन जर बघायचं झाला प्रत्येक मूव्हचं, आता इथे सगळं ह्या लेवलला बघितलं जर समजा तुम्ही, इथे म्हणजे ऑलमोस्ट डिमांड झोन संपलेला आहे, म्हणजे इथे सुद्धा काही पोझिशन शिल्लक नाही आहेत. ह्या लेवलला सुद्धा काही पोझिशन शिल्लक नाही आहेत, म्हणजे इथं ऑलमोस्ट झालेलं आहे. तर आपल्यासाठी म्हणजे जो रिॲक्शन पॉइंट असेल ओरिजिन, तर तो सध्या इथे मला दिसतोय ह्या लेवलला 697. आता तरी 697 ही एक लेवल आहे जिथून मार्केट थोडस रिॲक्ट होऊ शकतं, बट चेंज होऊ शकत नाही. थोडंसं रिॲक्ट होऊ शकतं पण चेंज होऊ शकत नाही. देन मागच्या वेळी इथून प्राइस ऍक्शन माझी हुकली होती ह्या लेवल नाही, कुठून माझं प्राइस ऍक्शन हुकली होती, यस ह्या लेवल पासून, म्हणजे ही लेवल जी होती इथून, आणि मी ह्या लेवलचा वेट करत होतो. सो लेट सी ही जी लेवल आहे, देन त्यानंतर ह्याच्या खालचा डाऊन साइड काही सांगता येत नाही सध्या तरी मार्केटमध्ये, बट बाय ऑन डिप्स सध्या तरी बाय करू नका, पण जेवढं जेवढं ऍव्हरेजिंग करता येईल तेवढं तेवढं करा, जे जे कोणी इन्व्हेस्टेड असेल तर. बट मार्केटमध्ये म्हणजे जेव्हा पण मार्केट रिव्हर्स करेल ना, लई स्ट्रॉंग रिव्हर्स करणार आहे. इट्स नॉट अ जोक, खूप खूप स्ट्रॉंग रिव्हर्स करेल ते, हे तर आहे. म्हणजे ही एक लेवल जर आहे, मी माझी प्रिव्हियस लेवल आहे ऍक्च्युली, माझं इथून बाय करण्याचा प्लॅन होता तो नाही झाला, एवढं कम्प्लीट मुवमेंट माझ्याकडनं मिस झालेलं आहे. आता हा एक ओरिजिन आहे 658-660 ला, इथून थोडीशी प्राइस ऍक्शन होऊ शकते. आणि मेजर ओरिजिन जर समजा कन्सोलिडेशन ब्रेकआउट जर तुम्ही म्हटलात तर 500-550 या लेवलला तर आहेच. सो लेट सी, वेट अँड वॉच. एचडीएफसी झाला, देन एसबीआय लाईफ इन्शुरन्स वीकली आवरली झोन इथे ना. लेट सी, सध्या म्हणजे सध्या तर काही नाहीये मला लाईफ इन्शुरन्स मध्ये सध्या. जे आता हे चांगलं कन्सल्टेशन आहे माझ्यासाठी, म्हणजे खूप भारी कन्सल्टेशन आहे. म्हणजे डाऊन साइड डाऊन साइड अप डाऊन अप डाऊन जे चालू आहे ना, दिस व्हेरी गुड. म्हणजे इथं परत ट्रॅप केलंय लोकांना इथं, म्हणजे ह्याच्या काय म्हणतो आपण त्याला, पुलबॅकला जी एंट्री घेतली सगळ्यांचा एसएल खाल्ला, आणि ते अजून पण जर समजा कोणी प्लेयर्स असतील ना त्यांचा परत एसएल खाणार, म्हणजे या लेवलला सगळ्यांचे एसएल खाणार. आणि कदाचित आपलं कदाचित 4 ओव्हर का 1 ओव्हरला जो डिमांड झोन आहे तिथून कदाचित आपण एंट्री ठेवली होती, बट पण हायर टाइम फ्रेम अनालिसिस इज इम्पॉर्टंट. म्हणजे आपण इथे जे एंट्री ठेवली होती ह्या लेवलला, इथून तर एक मुवमेंट येईल, बट नॉट अ स्ट्रॉंग मुवमेंट. सो लेट्स अनालाइज फ्रॉम द हायर साइड. येस, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट लेवल. हा एक क्वार्टरली डिमांड झोन आहे. एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये हा क्वार्टरली डिमांड झोन आहे. मंथली डिमांड झोन कुठला कोइन्साइड करतोय तर येस, रॅली बेस 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 रॅली, इम्पल्सिव्ह बुलिश बेस बेस इम्पल्सिव्ह बुलिश. आता ही जी बेस आहे ती जर अशी आता स्ट्रॉंग आहे, या सगळ्यांना मी एक बेस कन्सिडर करणार आहे. लेट्स गो टू द वीकली डिमांड झोन. येस,
ह्या क्वार्टरली डिमांड झोन मध्ये एक वीकली झोन तर आहेच. म्हणजे इथून ते इथपर्यंत हा वीकली झोन पण आहे. हा मला एवढा स्ट्रॉंग दिसत नाही, कारण वीकली झोन काय एवढा स्ट्रॉंग वाटत नाही, कारण बघा ना तुम्ही किती साईडवेज गेला या लेवलला, खूप साईडवेज गेलाय. सो वीकली तर काही नाहीये, त्यामुळे डेली पण काही नाही इथं. डेली जी आहे ना ती ह्या लेवलला आहे तिथे. वीकली रिॲक्शन तर येणार आहे. रिझन काय, कारण ब्रेकआउट दिलेला आहे स्ट्रॉंग, ऑल टाइम हाय आहे इथून. इथं रिॲक्शन देणार. रिॲक्शन डेलीला जे आपलं म्हणजे जी लेवल होती तिथून रिॲक्शन तर तो देणार, म्हणजे इथं रिॲक्शन तर देणार, बट ओरिजिन ह्या लेवलला आहे. डेफिनेटली वी हॅव टू वॉच इट, वेट इट. आपल्याला वेट करावं तर लागेलच, कारण लगेच मी तर एंट्री घेणार नाही. मी सध्या जवळपास आता 2 महिने झाले ट्रेड स्टॉप आहेत माझे, म्हणजे 2च फेब्रुवारीमध्ये ट्रेड घेतले होते, ते पण हे ट्रम्पच्या नादाने सगळे लॉसमध्ये गेले माझे. सो वेट अँड वॉच, कारण आपण पोझिशनल ट्रेड घेतोय सध्या तरी. मी ट्रेडिंग थोडंसं पॉसिबल होत नाही माझ्यासाठी, म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग वगैरे पॉसिबल होत नाही ऑप्शन्स मध्ये. ओके, बट लेवल मार्किंग करणं ते खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. रोज मार्केटमध्ये टाइम स्पेंड करणं, चार्टवरती टाइम स्पेंड करणं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण जर समजा तुम्ही चार्टवरती टाइमच स्पेंड करत नसाल तर दॅट्स नॉट अ व्हेरी गुड आयडिया. बघा ह्या लेवलला इथून तर आहेच, आणि हा 4 आवरचा म्हणजे 240 मिनिट्सचा हा एक लेवल आहे, कोइन्साइड करते क्वार्टरली डिमांड झोन मध्ये, राईट. सो त्यामुळेच म्हटलं हा जो ओरिजिन आहे ना हा एक स्ट्रॉंग मोमेंट आहे. सो मी इथे वेट करेन SBI लाईफ इन्शुरन्सचा, आणि ज्या पद्धतीने तो डाऊनसाइड येतो ना दॅट इज व्हेरी गुड. ओके, मला आवडलंय, म्हणजे ज्या पद्धतीने खाली होती शाप झाप झाप, म्हणजे असं पट 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 खाली तरी येत नाही. असं झालं पाहिजे इथपर्यंत, आणि इथपर्यंत येत येत नाही हे रेड कॅन्डल बारीक झाले पाहिजे. ओके, SBI लाईफ इन्शुरन्स झाला. देन मेजर स्टॉक रिलायन्सला बघा, म्हणजे डील मिळून सुद्धा 300 बिलियनची काहीतरी डील मिळाली US मध्ये, तरी सुद्धा रिलायन्स मध्ये अजून डाऊनफॉल चालूच आहे. आता मी जे म्हणतोय रिलायन्स मध्ये, जर तुम्ही बघितलं असाल ह्या लेवल मध्ये मी म्हटलं होतं की कन्सोलिडेशन साइडवेज गेला पाहिजे. आता आपल्या स्ट्रॅटेजीनुसार एक पॉइंट तर सक्सेस झालेला आहे इथे. हे बघा, तुम्ही जर म्हणजे व्यवस्थित जर बघितलं, हा एक सप्लाय झोन होता, नियरेस्ट सप्लाय झोन. इथे एक डिमांड झोन क्रिएट झालाय, ह्या सप्लाय झोनच्या वरती क्लोजिंग आहे. आय नो की ह्या सप्लाय झोन ह्या सगळ्या कन्सोलिडेशनच्या वरती अजून क्लोजिंग गेलेली नाहीये, बट ह्या डिमांड झोनने ह्या सप्लाय झोनच्या वरती तर क्लोजिंग दिलेली आहे. ठीक आहे, सो मार्केटमध्ये एक मला असं दिसतंय की रिलायन्स मध्ये थोडीशी रिस्क होऊ शकते, मे बी. की जर समजा रिलायन्स इथं साईडवेज जात असेल ना, जर समजा मी जर ह्या लेवलला परत एंट्री घेतली, इथे जर एंट्री घेतली ना आपण, तर चान्सेस थोडेसे हाय आहेत की इथं जर साईडवेज गेलं तर मग रिलायन्स इथूनच अपमूव्ह डायरेक्शन देण्याची तयारीत असेल. बट अगेन इट्स व्हेरी क्रिटिकल रोल टू अस टू व्हेअर टू बाईट. कारण जर समजा तुम्ही बघितलं ही झोन, ह्या झोन मधनं ऑलरेडी रिॲक्शन आलेली आहे. दिस इज अ क्वार्टरली डिमांड झोन. इफ यू सी, दिस इज वन ऑफ द क्वार्टरली डिमांड झोन. क्वार्टरली डिमांड झोन मध्ये रिॲक्शन तर आलेले आहे. लेट्स फाइंड आउट द मंथली डिमांड झोन. येस, मंथली डिमांड झोन मध्ये प्राइस आली होती, रिॲक्शन दिली, आणि सगळ्यांचे SL खाल्ले. ओके, अँड लास्ट वन इज वीकली डिमांड झोन. हायर टाइम फ्रेम, दॅट इज द खूप इम्पॉर्टंट आहे हायर टाइम फ्रेम साठी. आता वीकली पण डिमांड झोन आहे. वीकली जर बघितलं, रॅली बेस बेस रॅली, म्हणजे हा एक झोन आहे, आणि ह्या झोन मध्ये ऑलरेडी प्राइस आली, रिॲक्शन दिली. आणि आता वीकली जर समजा तुम्ही बघितलं, वीकली मध्ये ही रेड कॅन्डल बघा शार्प आहेत, त्यानंतर एक चांगली मोठी ग्रीन कॅन्डल झाली, आता रेड कॅन्डल बघा प्रत्येक वीकली. म्हणजे मार्केटमध्ये सगळ्या स्टॉकमध्ये सेलिंग तर आहे, पण रिलायन्स मध्ये सेलिंग बघा कसं आहे. इथे एक हॅमर केली जेणेकरून सगळ्यात जास्त पार्टिसिपेशन ऍड झालं पाहिजे इथे, आणि पार्टिसिपेशन इथे ऍड झाले. सो बेसिकली काय होऊ शकतं, तर ह्या सगळ्यांचे SL एक तर खाऊ शकतं इथे, आणि मार्केट ह्या लेवल मधून जर डेलीला जर बघितलं आपण, मार्केट ह्या लेवल पासून
इथून इथून तो ऑलरेडी रिॲक्शन आली आहे. ह्या लेवल पासून परत रिॲक्ट होऊ शकतं, बट बट अगेन हा झोन खूप स्ट्रॉंग झालेला आहे. ह्या लेवलचा माझ्यासाठी काय पाहिजे होतं माहिती आहे का, रिलायन्स नाही हिच्या वरती क्लोजिंग देऊन, म्हणजे हा जो ओरिजिन आहे ना सप्लायचा, ह्याला टच करायला पाहिलं होतं ह्या झोनने. तर मी म्हटलं असतं यार डेफिनेटली रिलायन्स जर प्रिव्हियस परत रिटेस्टला आलं असतं ना, तर मी इथे बाय केलं असतं. तर आता सध्या बाय तर करू शकतो आपण, ह्या लेवलला बाय करू शकतो, पण एक छोटी रिॲक्शन येईल. अशी मोठी पण अशी काही रिॲक्शन येणार नाही, बट प्राइस ऍक्शन तर खूप चांगली चालू आहे रिलायन्स मध्ये. ओके, सो मार्केट लेवल मार्क्स करून घ्या तुम्ही. रिलायन्स ह्या लेवलसाठी वेट करा. आता असं आहे की ह्या लेवलसाठी वेट सुद्धा करू शकतो आणि ह्या लेवलसाठी सुद्धा वेट करू शकतो आपण. बट इट पार्ट ऑफ गेम की कुठून एक्झॅक्टली प्राइस रिॲक्ट होऊ शकते. सध्या तरी सगळं डिपेंड आहे मूडवरती आहे, ते आपल्या ट्रम्प तात्या इंडिकेटर. ट्रम्प तात्या म्हणजे ट्रम्प टीटीआय टीटीआय इंडिकेटर म्हणू शकतो आपण. टीटीआय किंवा टीआय इंडिकेटर, ट्रम्प इंडिकेटर. येस, ट्रम्प इंडिकेटर, टीआय इंडिकेटर्स. ओके, सो रिलायन्स इज डन. आयशा मोटर, ओ हो, आयशा मोटर मध्ये तर एकदम एवढं शार्प सेलिंग, बापरे. ठीक आहे, दॅट्स व्हेरी गुड. क्वार्टरली मला काय झोन आवडला नाही. मंथली विल चेक इट. मंथली पण काय प्रॉपर असा झोन नाहीये. वीकली हे तुटणार असं दिसतंय आता मला. आयशा मोटर मध्ये या बघा, ह्या लेवल मधनं तर रिॲक्शन चांगली आली, पण काय रिॲक्शन एकदम म्हणजे लगेच तिथनं डाऊन साइड पण आलं. नाही, एवढं शार्प सेलिंग आहे ना, हे डिमांड झोन कितपत चालतील हे शंका आहे जरा. याला जर क्वार्टरली तर आहे ऍक्च्युली सपोर्ट, नाही म्हणता येणार नाही याला. म्हणजे ह्याला जर मी रॅली कन्सिडर केलं तर ह्याला बेस कन्सिडर केलं तर सपोर्ट तर आहे. बट आयशा मोटरमध्ये थोडंसं कन्फ्युजन दिसते मला. सो कन्फ्युजिंग ट्रेड नाही समजत आहे तर सोडून द्यायचं लगेच. म्हणजे डेलीची डिमांड झोन आहे बघा, डेलीचा ह्या लेवलला पण एक झोन आहे, ह्या लेवलला पण एक आहे. इथून समजा रिॲक्शन येऊ शकते, बट एवढी स्ट्रॉंग रिॲक्शन येणार नाही इथून. हा झोन आहे, हा झोन आहे. ठीक आहे, बट लेट्स सी. मी आयशा मोटर सध्या बाजूला ठेवतो, मला नाही कळत आहे. आयसीआयसीआय बँक, सगळ्याच गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे असं पण नाही ना, है ना. आयसीआयसीआय बँक इथं आला बघा, इथे आला, चांगली रिॲक्शन दिली, सगळ्यांना पार्टिसिपेट केलं. ही कॅन्डल करून तर रिटेस्टला सगळ्यांना बोलवलं आणि आता सगळ्यांचा एसएल खातोय साहेब. आणि मेन मुद्दा म्हणजे आयसीआयसीआय ह्या लेवलला 1200 या लेवलला येण्याचे आता खूप स्ट्रॉंग चान्सेस झालेले आहेत. जो आयसीआयसीआय सध्या तरी ह्या लेवलला आहे, क्रुशियल चांगल्या लेवलला येणार आहे. सो वेट अँड वॉच. खूप स्ट्रॉंग लेवल आहे, मस्त लेवल आहे, एकदम स्ट्रॉंग डिमांड झोन आहे. आयसीआयसीआय मध्ये एक शॉर्ट टर्म म्हणजे तुम्ही एंट्री घेऊ शकता, म्हणजे मी तर घेऊ शकतो असं दिसतंय मला. बट आणि अगेन टीआय इंडिकेटर काही करू शकतो. इथे एंट्री घेतला आणि डायरेक्ट गॅप डाऊन झाला तर काय करायचं इथे. इथे जर गॅप डाऊन झाला तर काय करायचं आपण सांगा, काय सांगू शकत नाही. बट लेवल्स तर मार्क करून घ्या अजून, कारण बँक निफ्टी आणि निफ्टी जर समजा बघितलं तर तुम्हाला अजून सुद्धा डाऊनसाइड मुवमेंट कंटिन्यू दिसते. त्यामुळे ह्या बँकिंगचं तर काही खरं दिसत नाही मला तर, है ना. ओके, या आपण निफ्टी 50, निफ्टी बँक, आयशा मोटर, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, देन रिलायन्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक सगळे व्यवस्थित मॉनिटर केलेले आहे. सो आय होप की सगळ्यांना लेवल कळाले असतील. मार्केटमध्ये डाऊनसाइड मुवमेंट कंटिन्यूज आहे, सेफली ट्रेड करा. माझ्या मते तर सगळ्यांना हेच सजेशन राहील की ट्रेड सध्या तरी अवॉइड करा. काही फरक पडत नाही, 1-2 महिने जर समजा तुम्ही ट्रेड नाही केला तर तुमचं कॅपिटल वाचतं, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं, इव्हन ट्रेडिंगमध्ये नाही, जगात कोणत्याही गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाचे एक पॉईंट आहे, कोणता माहिती आहे का? जर समजा तुम्हाला लढायचं असेल कोणाविरुद्ध ना, तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही त्याच्या बरोबर लढायला जिवंत राहायला पाहिजे. ओके, म्हणजे जरी समजा तुम्ही आर्मीमध्ये आहात किंवा आणि कोणत्या बॉर्डरवरती ॲज अ सिक्युरिटी म्हणजे
आहे तिथे, तुम्ही सेवा देताय भारतासाठी, ठीक आहे. तर तेव्हा सुद्धा तुम्हाला समोरच्याला जर मारायचं असेल, समोरच्यावरती जर युद्ध जिंकायचं असेल ना, तर तुम्हाला लढायला आलं पाहिजे आणि त्या लढाईसाठी पहिल्यांदा तुम्ही जिवंत पण राहायला पाहिजे. ओके. नाहीतर मी देशासाठी मरायला पण तयार आहे वगैरे असं नाही. इथं असं पाहिजे ट्रेडिंगसाठी मी सगळं करायला तयार आहे, बट माझ्याकडं कॅपिटल माझं सेव्ह झालं पाहिजे पहिले, हे दॅट इज वन ऑफ द टार्गेट. ओके, सेम त्याच पद्धतीने. सो प्लीज लाईक द व्हिडिओ, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड प्लीज कमेंट्स ऍड करा. ओके, बाय बाय, टेक केअर.